नमस्कार विद्यार्थी. आज सामाजिक शास्त्रात इयत्ता 8वी आपण स्वातंत्र्यापूर्वी भारतात झालेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीबद्दल जाणून घेणार आहोत. 18व्या आणि 19व्या शतकात भारत अशा रूढीवादी प्रथांनी ग्रस्त होता, ज्या रूढीवादी होत्या. समाज वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागला गेला होता आणि वरच्या वर्गातील लोक खालच्या स्तरातील लोकांचे शोषण करत होते. या प्रथा न्याय नव्हत्या आणि त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे समाजात अनेक सामाजिक दुष्कृत्ये निर्माण झाली. यातील काही वाईट रूढी आहेत. सामाजिक समस्या, जाती व्यवस्था, निरक्षरता, गरिबी, सांप्रदायिक समस्या, महिलांसाठी राहणीमानाची वाईट परिस्थिती. सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून सुधारकांनी रूढीवादी विचारसरणी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. जगाबद्दलच्या त्यांच्या धारणा अद्ययावत केल्या आहेत आणि इतिहासात समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात आपण या मुद्द्यांवर चर्चा करू आणि जाणून घेऊ की क्षुल्लक प्रथा कशा नष्ट केल्या गेल्या आणि सर्वांसाठी अधिक राहण्यायोग्य समाज कसा बनवला गेला. शिकण्याची उद्दिष्टे. आपल्या देशाला त्रास देणारे सामाजिक प्रश्न आपला समाज बदलण्यासाठी आणलेल्या सुधारणा, ब्राह्मण समाज आणि बंगालच्या धार्मिक चळवळी, पंजाबमधील आर्य समाज, मुस्लिमांमध्ये सुधारणा आणि शिक्षण, निजामाच्या आधिपत्यातील सुधारणा चळवळी, महिला सुधारक सुधारणा. अतिमहत्वाचे शब्द. सती. हिंदू विधवेने स्वतःला जाळून मारण्याची कृती किंवा प्रथा. जात व्यवस्था. संपत्ती, वारसा मिळालेला दर्जा किंवा विशेष अधिकार. व्यवसाय. व्यवसाय किंवा वंश यांच्या फरकांवर आधारित समाजाचे विभाजन. सामाजिक सुधारणा. नवीन सांस्कृतिक प्रतिमानांचा विचार करून सांस्कृतिकदृष्ट्या स्वीकृत कायदे आणि नियमांचे पुनराकार आणि सुधारणा करणे. सुधारणा धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक संस्था चांगल्यासाठी बदलण्याची
कृती किंवा प्रक्रिया. आधी चर्चा केल्याप्रमाणे भारत अनेक सामाजिक दुष्प्रवृत्तींना ग्रस्त होता. सती, जातीव्यवस्था, महिलांचे शोषण, बालविवाह, सांप्रदायिक समस्या. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची कारणे. भारतीय समाजाची कमकुवतपणा आणि क्षय सुशिक्षित भारतीयांना स्पष्ट झाला. ज्यांनी त्या दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि वाईट प्रथा दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे काम केले. त्यांना असे वाटत होते की सामान्य लोकांनी हिंदू समाजातील अनावश्यक किंवा चुकीच्या सामाजिक आणि धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि प्रथा केवळ शतकानुशतके पाळल्या जात असल्याने स्वीकारू नयेत. पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे एक नवीन जागृती झाली. या सामाजिक कुप्रथा पासून समाजाला मुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा सुरू करण्यात आल्या. या प्रतिमेत काही सुधारणा दिल्या आहेत आणि आपण त्या प्रत्येकाची चर्चा करू. ब्राह्मो समाज. राजाराम मोहन रॉय. प्रार्थना समाज. रानडे. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद. ब्राह्मण समाज. स्वामी विवेकानंद. आर्य समाज. दयानंद सरस्वती. समाजातील समस्यांवर मात करण्यासाठी आणि या चळवळींनी निर्माण केलेल्या समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी सामाजिक समस्या सुधारण्यासाठी चळवळी. बंगालमधील ब्राह्मो समाज चळवळ. पंजाबमधील आर्य समाज चळवळ. रामकृष्ण मिशन. मुंबईतील प्रार्थना समाज. आंध्रमधील ब्राह्मो समाज. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म 1772 मध्ये बंगालमधील राधानगर या छोट्या गावात झाला. 1829 मध्ये राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नवीन धार्मिक समाजाची स्थापना केली, जी नंतर ब्राह्मण समाज म्हणून ओळखली जाऊ लागली.
बुद्धिवाद आणि वेदांच्या तत्वज्ञानाच्या दुहेरी आधारस्तंभावर आधारित समाजसुधारक म्हणून राम मोहन रॉय यांनी सती, बहुपत्नीत्व, बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या आणि जातीभेद यासारख्या सामाजिक दुष्कृत्यांविरुद्ध अथक लढा दिला. सतीच्या अमानवी प्रथेविरुद्ध चळवळ आयोजित केली आणि विल्यम बेंटिक यांना सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा करण्यास मदत केली. 1829 ही एका जुन्या सामाजिक दुष्कृत्याची विरुद्धची पहिली यशस्वी सामाजिक चळवळ होती. त्यांनी पुरोहितांच्या अधिकाराला नकार दिला आणि लोकांना त्यांच्या धर्माच्या मूळ पुस्तकांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. भारतातील राष्ट्रीय चेतनेच्या उदयाच्या पहिल्या किरणांच्या प्रतिनिधित्व केले. जातीव्यवस्थेच्या कठोरतेला विरोध केला, कारण त्यामुळे देशाची एकता नष्ट झाली. कवी रवींद्रनाथ टागोर यांनी योग्यच म्हटले आहे की आधुनिक युगाचे महत्त्व पूर्णपणे जाणणारे राम मोहन हे त्यांच्या काळातील संपूर्ण मानवजातीत एकमेव व्यक्ती होते. राजा राम मोहन रॉय यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी छपाईच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मासिके आणि पुस्तकांमध्ये त्यांचे विचार प्रकाशित केले. मध्ये राम मोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मो चळवळीचे नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांनी केले. प्रार्थना समाजाची सुरुवात 1867 मध्ये मुंबईत झाली. त्यांची सुरुवात प्रसिद्ध विद्वान R.G. भंडारकर आणि M.G. रानडे यांनी केली. यांना महत्त्व दिले. महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाहाला विरोध, सती प्रथा रद्द करण्यास मदत, शोषित जातींमधील महिलांचे स्थान उंचावणे, त्यांनी जातीव्यवस्थेवर हल्ला केला. ते ब्राह्मणांच्या वर्चस्वाच्या विरोधात होते.
या चळवळीने बालविवाहाविरुद्ध मोहीम राबवली. पडदा पद्धतीला विरोध केला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा प्रचार केला. स्त्री शिक्षणावर भर दिला. हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संघटना आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू केली. मध्ये रानडे यांनी देशभरात सामाजिक सुधारणा आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. रानडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थानांपैकी एक होते. भारतात महिलांचे शोषण मोठ्या प्रमाणात होते. सर्वत्र या समस्येने निराकरण करण्यासाठी सामाजिक सुधारणा हाती घेण्यात आल्या. ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजाच्या प्रभावाखाली आंध्र प्रदेशातील वीरेशलिंगम यांनी आंध्र प्रदेशातील ब्राह्मो समाजाची सुरुवात केली आणि महिलांच्या उन्नतीसाठी महिलांचे शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी काम केले. हळूहळू ब्राह्मो समाजात अनेक मतभेद निर्माण झाले आणि ते विघटित झाले. केशव सेन रामकृष्ण परमहंसांचे शिष्य बनले. हे रामकृष्ण परमहंस हे आधुनिक भारतातील महान संतांपैकी एक होते. रामकृष्ण परमहंस हे उदारमतवादी दृष्टिकोन असलेले पुरुष होते. त्यांचा दृढ विश्वास होता की सर्व धर्मांमध्ये एकता आहे आणि फक्त उपासनेच्या पद्धती वेगळ्या आहेत. कोणत्याही प्रकारची उपासना जोपर्यंत एकचित्ताने केली जाते तोपर्यंत देवाशी संपर्क साधता येतो. स्वामी विवेकानंद हे श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. नरेंद्रनाथ दत्त, ज्यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाते, ते श्री रामकृष्णांचे सर्वात प्रतिष्ठित शिष्य होते. त्यांचा जन्म जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे झाला.
त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानात त्यांना चांगले ज्ञान होते. विवेकानंदांनी जाती व्यवस्था, धार्मिक विधी, समारंभ आणि अंधश्रद्धेचा निषेध केला. त्यांना हिंदू तत्त्वज्ञानाची सखोल समज होती आणि त्यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा संदेश पसरवण्यासाठी दूरवर प्रवास केला. त्यांनी रामकृष्णांच्या शांती आणि बंधुत्वाच्या संदेशाचा प्रचार केला आणि धार्मिक सहिष्णुतेच्या गरजेवर भर दिला, ज्यामुळे देशात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होईल. ज्यामुळे देशात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होईल. त्यांचा असा विश्वास होता की दीनदुबळ्यांची काळजी घेणे ही सुस्थितीत असलेल्या लोकांची सामाजिक जबाबदारी आहे. मिशनने देशभर शाळा, रुग्णालये, अनाथाश्रम आणि ग्रंथालयांची साखळी उघडली. दुष्काळ आणि साथीच्या काळात मदत पुरवली. कलकत्ता जवळील बेलूर येथे एक मठ स्थापन करण्यात आला. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 मध्ये गुजरातमधील काठियावाड येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी मूर्तिपूजेच्या प्रथेविरुद्ध बंड केले. वयाच्या 20व्या वर्षी ते घरातून पळून गेले. पुढील 15 वर्षे ते संपूर्ण भारतात भटकत राहिले आणि प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचे ध्यान आणि अभ्यास करत राहिले. आर्य समाजाने शिक्षण आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ही चळवळ महिला शिक्षण, महिलांसाठी समानता, बालविवाह विरुद्ध केंद्रित होती. 1883 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पंजाबमधील त्यांच्या अनुयायांनी मुलांना आधुनिक विषयांमध्ये शिक्षण देण्यासाठी आणि त्याच वेळी त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी दयानंद ॲग्लो वैदिक DAV शाळा स्थापन केली. धन्यवाद.